हल्ली जेवणासाठी नुसती रडारड सुरू आहे आमची. 90 डेज चॅलेंजच्या दिवस 12व्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी काय जास्त म्हणजे वर्कआउट किंवा योगा जे काय आहे ते केलं नाही. कारण सलग 3-4 दिवस असं करत गेलं ना आपण, तर आपलं बॉडी पेन करतं आणि माझं ना जरा वेळानेच चालू झालं हे आणि आता सगळे असे पाय-बी दुखायला लागलेत. म्हणून म्हटलं नको जास्त जोर द्यायला, कारण मग असं केलं तर उगीच आजारी पडायची. हळू जाऊ दे गाडी नाही का? तर म्हणून थोडंफार केलं तेवढ्यापुरतं आणि मग सकाळी उठून हे जे ड्रायफ्रुट्स भिजवले होते ते खाल्लं. मध्ये मी 2-3 दिवस शेक बनवत होते, पण परत आता ड्रायफ्रूटवर आले. आज पुन्हा टिफिनसाठी आणि ब्रेकफास्टसाठी मेथीचे थेपले बनवले होते, पण आज मी त्याच्याबरोबर चटणी खाते आणि चाय मॅन्डेटरी आहे. कारण मी 2 दिवस ना काल परवामध्ये ना चहा नव्हते पिले. तर माझं डोकं एवढं दिवसभर दुखत होतं म्हणून संध्याकाळी मी घेतला. म्हणून म्हटलं नको सकाळी घेतलेलं बरं, संध्याकाळी जरी स्किप केलं तरी चालेल. आणि सध्या काय सुरू आहे ना, की चिनू खायला खूप किरकिर करतोय. खायलाच मागत नाही. त्याला जबरदस्ती असं भरावं लागतंय. पहिले कसं असं होतं ना, की घेतलं की तो खाऊन पोटभर मग बाजूला व्हायचा. पण आता ना त्याला नुसतं त्याच्या मागे लागावं लागतं. त्याला असं धरून पकडावं लागतं. कधी आपण जेवताना आपल्या ताटात पण खायला मागत नाही. माहीत नाही आता हे काय आहे, जरा चेंजेस होत आहेत त्याच्यामध्ये. हे 2 ऑर्गनायझर एक्स्ट्रा झाले म्हणजे ते असेच खाली पडलेले म्हणून म्हटलं चिनूचे कपडे तसे ठेवण्यापेक्षा ना ऑर्गनायझरमध्ये व्यवस्थितपणे ठेवून द्यावं आणि मग तेच घडी करत होती. पण हा ना एक-एक कपडे घेऊन ना हॉलमध्ये जाऊन टाकत होता. त्याचं काय होतं मला कळालंच नाही. त्याला परत जबरदस्तीने आणून टाकलं. तो परत 2 कपडे जाऊन घेऊन तिकडे टाकत होता. ते काम करत असताना हे पार्सल रिसीव्ह झालं जे माझ्यासाठी मागवलेलं. माझ्याकडे काही जास्त जीन्स नाही, पण जे काय आहे ते व्यवस्थित फिटिंगमध्ये नाहीये. म्हणून मग हे बेल्ट मागवलं. पहिल्याचं बेल्ट खराब झालं होतं माझं म्हणून नवीन घेतलं.